नमस्कार, मी माधुरी वैद्य. आज आपण भगवद्गीतेच्या दुसऱ्या भागातले 4 आणि 5 हे श्लोक पाहणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की भगवंतांनी अर्जुनाला किंचित कठोरपणे सांगितलंय की अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून युद्ध करण्यासाठी उत्तिष्ठ म्हणजे उभा राहा. पण अर्जुनाच्या मनामध्ये आता कर्तव्य आणि भावनांचं द्वंद्व सुरू आहे. महाभारतातल्या कथेनुसार पांडव विराट राजाच्या आश्रयाला असताना कौरवांनी विराटाच्या गायी पळवल्या. तेव्हा अर्जुनाने एकट्याने भीष्म, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण यांच्याशी युद्ध करून कौरवांना पळवून लावलं आणि गायी परत विराटाकडे वळवल्या. अर्जुनानं त्यांना निष्प्रभ केलं, मारलं नाही. पण आता महायुद्ध होणार आहे. पूर्ण भारत यामध्ये सहभागी होणार आहे. धर्म विरुद्ध अधर्म अशी लढाई असणार आहे. धर्माने वागणारे पांडव जिंकतील, जिवंत राहतील, किंवा अधर्मी कौरव. ही स्वाभिमानाची, अस्तित्वाची लढाई असणार आहे. याची कल्पना अर्जुनाला आहे, पण युद्धक्षेत्रावर प्रत्यक्ष शत्रूला म्हणजे शत्रुरूपातल्या आपल्या गुरुजनांना, आप्तस्वकीयांना पाहिल्यावर संवेदनशील अर्जुनाला अत्यंत पीडा झाली. तो संभ्रमित झाला. त्याला अनेक प्रश्न पडले. प्राचीन काळी घडलेल्या महाभारत युद्धानंतर बदलणाऱ्या प्रत्येक काळामध्ये आज वर्तमान काळात सुद्धा मनुष्याला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अशाच प्रकारे आधी कल्पना असूनही एखाद्या प्रसंगाला प्रत्यक्षात जेव्हा सामोरं जावं लागतं तेव्हा कर्तव्य आणि भावना यातलं काय निवडायचं असा प्रश्न पडतो. आणि तेव्हाच भगवद्गीतेचं महत्त्व अधोरेखित होतं. मनुष्याने भगवद्गीतेचं वाचन, मनन आणि चिंतन केलं तर तो अशा प्रसंगाला यशस्वीपणे सामोरा जाऊ शकतो. काळ कोणताही असो, भगवद्गीता ही प्रत्येक काळाची गरज आहे. आता अर्जुन काय म्हणतो ते पाहू. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणैश्च मधुसूदन ईशुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्म पिता आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याशी बाणांनी कसा लढू? हे दोघंही मला पूज्य आहेत. इथे भगवंतांना अरिसूदन म्हणजे शत्रूचा नाश करणारा असंही संबोधलं आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ हा भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य यांच्या अगदी समोर उभा केलेला आहे. आता अर्जुनाचं बोलणं भगवंतांनी ऐकलंय, पण ते काही बोललेले नाही. तेव्हा अर्जुन पुढे म्हणाला, गुरून हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणं कल्याणकारक समजतो. आता क्षत्रिय भिक्षा मागतोय ही कल्पना सुद्धा किती विचित्र वाटते. पण तरीही अर्जुन असं म्हणतोय, कारण या दोघांना मारून रक्ताने बरबटलेले असे ते म्हणजे पांडव अर्थ, काम इत्यादी भोग कसे भोगणार? अर्जुन हे सर्व अत्यंत पीडायुक्त अंतःकरणांनी बोलतोय. कारण पंडूराजा मृत पावल्यावर वयाने लहान असणाऱ्या पांडवांना घेऊन
माता कुंती हस्तिनापूरला गेली. तिथे भीष्मांनी पांडवांवर पुत्रवत प्रेम केलं. भीष्म पितामहांच्या छत्रछायेखाली पांडव वाढले. त्यांची उत्तम प्रगती कशी होईल याकडे भीष्मांनी लक्ष दिलं. असं म्हणतात की मातीत चिखलात खेळून आलेला अर्जुन तसाच सरळ शुभ्र वस्त्र धारण करणाऱ्या भीष्म पितामहांच्या मांडीवर जाऊन बसत असे आणि ते सुद्धा अत्यंत प्रेमाने त्याला जवळ घेत असत. तो भीष्मांचा लाडका होता. गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला धनुष्याला प्रत्यंचा कशी लावायची इथपासून सुरुवात करून ते अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवलं. त्याला ब्रह्मास्त्र देऊन त्याबद्दलची सगळी माहिती दिली. त्यांनी स्वतःच्या पुत्राला सुद्धा ब्रह्मास्त्र दिलं नाही. हातचं काहीही न राखता सर्व विद्या त्यांनी अर्जुनाला दिली. एक वंदता अशी आहे की एकलव्याला धनुर्विद्या गुरु द्रोणाचार्यांनी दिली नव्हती, पण एकलव्याने त्यांना गुरु मानून ती आत्मसात केली. आणि जेव्हा त्याने विद्या पूर्ण केली तेव्हा त्यांनी गुरु द्रोणाचार्यांना त्या वेळच्या प्रथेनुसार गुरुदक्षिणा मागण्याची विनंती केली. द्रोणाचार्य तर तयार नव्हते, कारण त्यांनी त्याला विद्या शिकवलीच नव्हती. पण एकलव्याने पुन्हा पुन्हा विनंती केल्यावर त्यांनी एकलव्याला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून द्यायला सांगितलं. कारण एकलव्य अर्जुनापेक्षा मोठा धनुर्धर होण्याची शक्यता त्यांना वाटत होती. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला सुंदर आकार देतो, त्याचप्रमाणे अर्जुनाचं व्यक्तिमत्व बनवण्यात भीष्म आणि द्रोण यांचा खूप मोठा वाटा होता. आणि म्हणूनच त्यांना न मारता भिक्षा मागून अन्न खाणं त्याला कल्याणकारक वाटलं. आणखी अर्जुनाला असंच काही बोलायचं आहे. तो काय बोलणार आहे हे आपण पुढच्या भागात बघूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.